पुण्यात सध्या चाललंय काय? चौकामध्ये कोयता गँगची दहशत आहे. पबमध्ये ड्रग्सचे ढीग सापडतायत. ट्रॅफिक कोंडीने पुणेकरांचा जीव मेटाकुटीला आलाय. पण पुणे पोलिसांना याचं काही पडलेलीच नाहीये. त्यांना चिंता आहे ती फक्त आपल्या साहेबांच्या स्वागताची. होय, पुणे पोलीस आयुक्तांच्या स्वागतासाठी पुण्यात चक्क रेड कार्पेट अंथरण्यात आले. निमित्त होतं केवळ एक वार्षिक तपासणीचं, पण थाट मात्र एखाद्या महाराजांसारखा. साहेबांसाठी ट्रॅफिक थांबवली, ड्रोन उडवले गेले आणि रेड कार्पेटही टाकलं गेलं. पुणेकरांच्या सुरक्षेचे एकीकडे 3:13 वाजलेले असताना पोलिसांचा हा VIP इव्हेंट कशासाठी? पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. ही दृश्य कोणत्याही फिल्म फेस्टिवलची नाही बरं का, तर हे आहे पुणे पोलिसांच्या परिमंडळ 1चं कार्यालय. पोलीस आयुक्त मितेश कुमार वार्षिक तपासणीसाठी येणार म्हणून उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या कार्यालयानं जणू इव्हेंट मॅनेजमेंटचं कंत्राट घेतलं होतं. साहेब येणार म्हणून चक्क लाल कार्पेट अंथरलं गेलं. नुसतं रेड कार्पेट नाही, तर साहेबांच्या या शाही एंट्रीचं शूटिंग करण्यासाठी आकाशात चक्क ड्रोन गिरट्या घालत होते. बरं, एवढ्यावरच हे थांबलं नाही. अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीसाठी सर्वसामान्यांची वाहतूक काही काळ वेठीस धरण्यात आली होती. रस्ते अडवले गेले होते. प्रोटोकॉलनुसार सलामी देणं समजू शकतो, पण हा ड्रोनचा आणि रेड कार्पेटचा तामझाम कशासाठी? पुणे शहरात बांगलादेशी घुसखोर बिनधास्त वास्तव्य करतायत. गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढतोय. ड्रग तस्करांनी पुण्याचे लचके सोडायला सुरुवात केली. कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत ज्वलंत प्रश्नावरती चर्चा झाली की नाही देव जाणे, पण स्वागताच्या या भपकेबाजीनं पोलिसांच्या प्राधान्यक्रमावरतीच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बरं, आता ज्या परिमंडळ 1 मध्ये या स्वागताचा तामझाम करण्यात आला, त्याचा जानेवारी ते मार्चचा गुन्हेगारीचा आढावा काय सांगतो ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. जबरी चोरी यंदा 12 गुन्हे दाखल आहेत, त्यातले 6 उघड आहेत आणि मागील वर्षी 14 गुन्हे दाखल होते, ज्यातले 10 गुन्हे उघड आहेत. घरफोडचे गुन्हे पाहिले तर दिवसाच्या 5 घटना दाखल आहेत, त्यातल्या 2 उघड आहेत. रात्रीच्या 1 दाखल आहे, तर त्यातल्या 3 उघड आहेत. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये हा आकडा जरा कमी असला तरी एकूण चोरीच्या यंदा 57 गुन्हे दाखल आहेत, 13 त्यातले उघड झालेले आहेत आणि मागील वर्षी 62 वरती हा आकडा होता, त्यातले 32 गुन्हे जे आहेत ते उघड झालेले आहेत. वाहन चोरीचे यंदा 37 गुन्हे दाखल आहेत, त्यातले 8 मार्गी लागलेले आहेत, तर मागील वर्षी हा आकडा 46 होता, ज्यातले 22 गुन्हे हे उघड झालेले आहेत. फसवणुकीचे यंदा 22 गुन्हे दाखल आहेत, ज्यातले 10 उघड आहेत, तर मागील वर्षी हाच आकडा 31 होता, ज्यातले 29 गुन्हे हे उघड झालेले आहेत. दंग्याच्या एकूण 15 गुन्हे दाखल आहेत, त्यातले सर्वच 15 गुन्हे जे आहेत ते उघड झालेले आहेत. मागील वर्षी फक्त 2 गुन्हे दाखल होते. म्हणजे यंदा दंग्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. यासोबतच दुखापत यंदा 20 गुन्हे दाखल आहेत, त्यातील 20ही गुन्हे उघड झालेले आहेत आणि मागील वर्षी हाच आकडा 23 वरती होता. सकाळ माध्यम समूहानं काही प्रश्न उपस्थित करत आहे, त्याची उत्तर देखील पोलीस आयुक्त देणार का, असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय. आता हा आकडा कमी जास्त जरी असला तरी तो कमी आणण्यामध्ये पोलीस प्रशासन किती काम करतंय हा देखील प्रश्न आहे. याच कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरती सकाळ माध्यम समूहानं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आता याची उत्तरं पोलीस आयुक्तांकडून मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्याचे प्रश्न महत्त्वाचे आहे की पोलीस आयुक्तांचं शाही स्वागत, वार्षिक तपासणीसाठी रेड कार्पेट आणि ड्रोनची गरजच काय भासली? तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साहेबांच्या एंट्रीसाठी पुणेकरांना ट्रॅफिकमध्ये का वेठीस धरलं गेलं? चौथा प्रश्न, हा इव्हेंट मॅनेजमेंटचा खर्च कोणाच्या खिशातून केला गेला होता? पोलीस आयुक्त शहराचा आढावा घेण्यासाठी आले होते की स्वतःचा सत्कार करून घेण्यासाठी? हाच खरा प्रश्न आहे. जर पोलीस अधिकारीच एकमेकांशी मर्जी राखण्यामध्ये आणि स्वागताचे इव्हेंट करण्यामध्ये मग्न असतील तर सर्वसामान्य पुणेकरांची सुरक्षेची भीक कुणाकडे मागायची? गुन्हेगारांवरती वचक बसवण्याऐवजी रेड कार्पेटवरती चालण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या या व्यवस्थेला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे, एवढं मात्र नक्की. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.